मित्रांनो, तुमच्यासमोर दोन क्रिया केलेल्या आहेत. एक म्हणजे 5 गुणिले 3 आणि दुसरी म्हणजे 45 भागिले 3. आणि या दोन्ही क्रिया केल्या की आपल्याला एकच उत्तर मिळते, ते म्हणजे 15. आता हेच आपण एका गणितीय मांडणीतून समजून घेऊयात. येथे आपण पहिली क्रिया केली 5 गुणिले 3 आणि ही क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 15. आणि आपण या ठिकाणी दुसरी क्रिया केली 45 भागिले 3 आणि ही क्रिया केल्यानंतर आपल्याला 15 हेच उत्तर मिळते. म्हणजेच यावरून आपण म्हणू शकतो या दोघांचे उत्तर एकच मिळते आणि ते म्हणजे 15 आणि हे समान आहे. म्हणजेच या दोघांच्या मध्ये आपण हे बरोबर चिन्ह देऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की याची डावी बाजू आणि ही उजवी बाजू समान आहे. आपण अशा डाव्या आणि उजव्या बाजूच्या समानतेलाच समीकरण असे म्हणतो. आणि म्हणून आज आपण याच समीकरणांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत, समीकरणे या घटकातून. आता तुमच्या समोर एक तराजू आहे आणि या तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये काही वजने आहेत आणि त्यापैकी आपण या गुलाबी रंगाच्या वजनांचा विचार करूया. या गुलाबी रंगाच्या वजनावरती 1 हा अंक लिहिलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या एका गुलाबी रंगाच्या वजनाचे माप आहे 1 किलोग्रॅम. आणि हो, ही सर्व मापे समान आहेत. अगदी याच पद्धतीने आपण या निळ्या रंगाच्या वजनांचा जर विचार केला तर यावर आहे Y हे अक्षर आणि याचा अर्थ असा आहे की या निळ्या एका वजनाचे माप आहे Y किलोग्रॅम. आता हे Y म्हणजे नेमकी किती किलोग्रॅम हे आपल्याला माहिती नाही, परंतु ही सर्व मापे समान आहेत. आता आपण या डाव्या बाजूच्या पारड्याचा विचार केला तर यामध्ये आहेत या Y किलोची 3 वजने आणि त्यासोबत आहेत ही 1-1 किलोची 3 वजने. आणि अगदी याच पद्धतीने जर आपण या उजव्या बाजूच्या पारड्याचा जर विचार केला तर यामध्ये आहेत Y किलोची 1 वजन आणि त्यासोबत आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे एकूण 1-1 किलोची 7 वजने. आणि हो, जरी असे असले तरी आपले दोन्ही पारडे हे समान पातळीवर आहेत. म्हणजेच या दोन्ही पारड्यातील जे एकूण वजन आहे ते समान आहे. म्हणूनच तर आपला हा तराजू हा संतुलित आहे. आता आपल्याला शोधायचे आहे की हे Y म्हणजे नेमके किती किलोग्रॅम. आणि मला आवडेल की तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पॉज करावा आणि असा विचार करावा, या सर्व माहितीची आपण गणितीय मांडणी करू शकतो का? चला पाहूया. प्रथम आपण याची डावी बाजू आणि उजवी बाजू असे लिहून घेऊया. आता आपण आपल्या डाव्या बाजूच्या पारड्याकडे जर पाहिले तर येथे आहेत 3Y आणि त्यासोबत ही 1-1 किलोची 3 वजने आणि हेच आपण 3Y अधिक 3 असे लिहू शकतो. आणि अगदी याच पद्धतीने जर आपण या उजव्या बाजूच्या पारड्याकडे जर पाहिले तर येथे आहेत 1Y आणि त्यासोबत आहेत ही 1-1 किलोची 7 वजने आणि हेच आपण Y अधिक 7 असे लिहू शकतो. आणि जर आता आपण या आपल्या तराजूकडे जर पाहिले तर आपला हा तराजू संतुलित आहे आणि म्हणून आपण येथे हे बरोबर चिन्ह घेऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की या आपल्या गणितीय मांडणीची डावी बाजू आणि ही उजवी बाजू समान आहे. आता येथे आपली ही दिलेल्या माहितीची गणितीय मांडणी झालेली आहे. आता आपल्याला या गणितीय मांडणीला सोपे रूप देऊन शोधायचे आहे की Y म्हणजे नेमके किती किलोग्रॅम. आणि आता ते शोधायचे कसे
हे आपण पाहूया. त्यासाठी जर आपण या उजव्या बाजूच्या पारड्याकडे जर पाहिले तर यामध्ये आहेत 1 वाय आणि त्यासोबत आहेत ही 1-1 किलोची 7 वजने. आणि या पारड्यामधून जर आपण हे 1 वाय काढून टाकले तर येथे शिल्लक राहतील 7 वजने. आणि हो, जी क्रिया आपण या उजव्या बाजूला करणार आहोत तीच क्रिया आपल्याला या डाव्या बाजूला सुद्धा करावी लागेल. म्हणजेच जर आपण या उजव्या बाजूतून 1 वाय कमी केला तर आपल्याला डाव्या बाजूतून सुद्धा 1 वाय कमी करावा लागेल. म्हणजेच येथे आपल्याला या दोन्ही बाजूतून 1-1 वाय कमी करावा लागेल. आता आपण या उजव्या बाजूच्या 1 वाय मधून हा 1 वाय कमी केला तर येथे शिल्लक राहतील फक्त 7. आणि या डाव्या बाजूला या 3 वाय मधून 1 वाय कमी केला तर येथे शिल्लक राहतील फक्त 2 वाय आणि त्यासोबत हे 3 जसेच्या तसे. आणि हा आपला तराजू हा कायम संतुलित आहे म्हणून हे बरोबर चिन्ह. मित्रहो, येथे आपण फक्त y ची किंमत शोधत आहोत म्हणून आपण आपल्याकडे फक्त y कसा शिल्लक राहील याचा विचार करणार आहोत. आणि आता आपला y फक्त या डाव्या बाजूलाच आहे. आणि जर आपल्याला येथे फक्त yच शिल्लक ठेवायचा जर असेल तर त्यासोबतचे हे 3 1-1 किलोची वजने काढून टाकावे लागतील. आणि हो, जर आपण या डाव्या बाजूतून ही 3 1-1 किलोची वजने काढून टाकली तर आपल्याला उजव्या बाजूतून सुद्धा ही 3 1-1 किलोची वजने कमी करावी लागतील. आणि आता जर आपण या दोन्ही बाजूतून हे 3-3 कमी केले तर आपल्या या डाव्या बाजूला शिल्लक राहतील 2 वाय. आणि या उजव्या बाजूला या 7 मधून 3 कमी केले तर शिल्लक राहतील फक्त 4. म्हणजेच आपल्याला मिळतील 2 वाय बरोबर 4. आणि आपल्याला फक्त हवा आहे 1 वाय. आणि यासाठी जर आपण या तराजूकडे जर पाहिले तर येथे ह्या डाव्या बाजूला फक्त हे 2 वाय शिल्लक आहेत आणि आपल्याला यापैकी हवा आहे 1 वाय. म्हणजेच आपल्याला या 2 वायच्या अर्धे किंवा निम्मे करावे लागतील. हो, जर आपण या डाव्या बाजूला निम्मे किंवा अर्धे केले तर आपल्याला उजव्या बाजूला सुद्धा अर्धे किंवा निम्मे करावे लागतील. अर्धे किंवा निम्मे करण्याचा अर्थ असा आहे की या दोन्ही बाजूला आपल्याला 2 ने भाग द्यावा लागेल. आणि जर आपण या 2 वायला ह्या 2 ने जर भागले येथे शिल्लक राहतील फक्त y. आणि जर आपण या 4 ला या 2 ने जर भागले तर आपल्याला मिळतील 2. आपल्याला मिळेल y बरोबर 2. आणि हेच तर आपल्याला शोधायचे होते की y म्हणजे किती किलोग्रॅम. आणि आता आपण म्हणू शकतो की y बरोबर 2 किलोग्रॅम.